तर ईमेल्स, पुस्तक जर असेल समोर तर ठीक, नसेल तरी मी दाखवत आहे तुम्हाला पुस्तक, तुम्ही त्यामध्ये पाहू शकता व्यवस्थित. ईमेल्स, त्याच्यामध्ये आपल्याला काही आईस ब्रेकर्स दिलेले आहेत. आईस ब्रेकर म्हणजे काय? तर दिलेला जो टॉपिक आहे त्याबद्दल आपल्याला थोडक्यात किती माहिती आहे ती आपल्याला ह्याच्यातनं कळत असतं. म्हणजे त्या विषयाबद्दलचं आपलं पूर्वज्ञान काय आहे, त्या विषयाबद्दल आपल्याला काही माहिती आहे किंवा नाही, ते आपल्याला इथं या आईस ब्रेकर्स मधून कळत असतं. तर आईस ब्रेकर मध्ये तुम्हाला एक पहिल्यांदा ऍक्टिव्हिटी दिलेली आहे बघा. काय दिलेली आहे ऍक्टिव्हिटी? देर आर डिफरंट काइंड्स ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे कम्युनिकेशनचे माध्यम भरपूर आहेत असं इथं सांगितलेलं आहे. संपर्क साधनं आपण त्याला म्हणतो. राईट सम ऑफ देम टू कम्प्लीट द गिवन बॉक्सेस. समोर एक तुम्हाला बॉक्स दिलेला आहे, त्याला वेब चार्ट आपण असं म्हणू शकतो. तर कम्युनिकेशनची जे काही साधनं आहेत, माध्यम आहेत, संपर्काची जी काही साधनं आहेत ती तुम्हाला तिथं लिहायची आहेत. आणि पुढं काय करायचं आहे? डिस्कस द इम्पॉर्टन्स ऑफ ईच वन ऑफ देम विथ युअर पार्टनर. 4 कम्युनिकेशनचे माध्यम तिथे दिलेत आणि त्याच्यापैकी एक तुम्हाला लिहून दिलेलं आहे व्हर्बल कम्युनिकेशन, आणि दुसऱ्या 3 रिकाम्या जागा तुम्हाला भरायला सांगितलेल्या आहेत की कुठले अजून माध्यम असू शकतात. आणि तुमच्या मित्रांसोबत त्या विषयावरती तुम्हाला चर्चा करा, अशी एक ऍक्टिव्हिटी तिथं दिलेली आहे. तर कुठले कुठले माध्यम असू शकतात ते बघूया आपण. इथं पहिल्यांदा तर कम्युनिकेशन मध्ये पहिला ऑप्शन दिलेला आहे आपल्याला, तो म्हणजे व्हर्बल कम्युनिकेशनचा. व्हर्बल कम्युनिकेशन काय असतं? दीज आर ओरल अँड रिटन मोड्स यूज ऑफ लँग्वेज. म्हणजे याच्यामध्ये भाषेचा वापर केला जातो. आणि हा जो कम्युनिकेशनचा पर्याय आहे त्याच्यामध्ये लेखी आणि तोंडी दोन्ही पद्धतीचा वापर याच्यामध्ये केला जातो. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये फेस टू फेस कम्युनिकेशन असतं. किंवा याच्यामध्ये अजून दुसऱ्या पद्धतीने आपण सांगू गेलो तर यूज ऑफ मेकॅनिकल डिव्हाइसेस लाईक टेलिफोन्स. म्हणजे टेलिफोन्सच्या वापराने सुद्धा आपण तिथं व्हर्बल कम्युनिकेशन करू शकतो. म्हणजे भाषेच्या माध्यमातून केल्या जाणार. मग भाषेचं स्वरूप लेखी असो की बोली भाषा असो, दोन्ही पद्धतीने इथं कम्युनिकेशन होतं. ह्याला म्हणायचं व्हर्बल कम्युनिकेशन, ज्याच्यामध्ये भाषेचा वापर लेखी किंवा तोंडी पद्धतीने केला जातो. कशासाठी वापर करायचा असतो नेमका कम्युनिकेशनचा? अशा तर हेल्प्स टू कन्वे आवर थॉट्स अँड फिलिंग्स. महत्वाचं काय आहे? आपल्या ज्या काही थॉट्स आहेत, विचार आहेत आणि फिलिंग्स आहेत, भावना आणि विचार व्यक्त करण्याचं माध्यम काय असणार आहेत? आपलं कम्युनिकेशन. आणि त्याच्यामधलं व्हर्बल कम्युनिकेशन. ह्याच्यातून आपण आपल्या फिलिंग्स आणि विचार मांडू शकतो. तर पहिलं आहे व्हर्बल. त्यानंतर सेकंड आपण काय सांगू शकतो? त्याच्यामध्ये येतं नॉन व्हर्बल. याच्याच अपोजिट आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. दुसरा काय येणार आहे पॉइंट? नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. नॉन व्हर्बल म्हणजे कसं? आता व्हर्बल तर सांगितलं तुम्हाला की भाषेचा वापर होतो, तोंडी किंवा लेखी. मग आता नॉन व्हर्बल म्हणजे काय? भाषेचा वापर याच्यामध्ये होत नाही, लेखी पण नाही आणि तोंडी पण नाही. मग याच्यात कशाचा वापर होतो? तर बॉडी लँग्वेज. याच्यामध्ये आपल्याला कशाचा वापर करायचा असतो नॉन व्हर्बल कम्युनिकेशन साठी? बॉडी लँग्वेजचा आपल्या, किंवा फेशियल एक्सप्रेशन्स आपण त्याला म्हणतो. चेहऱ्यावरच्या हावभावावरून समोरच्याला कळतं की नेमकं काय चाललंय मनामध्ये, कुठल्या भावना आहेत ते आपल्याला लक्षात येतं एखाद्याच्या बॉडी लँग्वेजवरून किंवा फेशियल एक्सप्रेशन वरून. किंवा काही वेगवेगळे जेस्चर्स असतात, इशारे असतात, खुणा असतात, त्यातनं पण कळतं की नेमकं आपल्याला काय सांगायचं आहे. जे काही डंब व्यक्ती असतात, म्हणजे मुकबधीर ज्या व्यक्ती असतात, ते या पद्धतीचा कम्युनिकेशनचा वापर जास्त करतात. त्यानंतर ह्याच्यामध्ये दुसऱ्या 2-3 गोष्टीचा वापर होतो. त्याच्यात आपण म्हणू शकतो की चार्ट्सचा वापर होऊ शकतो, मॅप्सचा वापर होऊ शकतो, पोस्टर्सचा वापर होऊ शकतो, पिक्चर्सचा वापर होऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणणार आहोत? नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. त्यानंतर तिसरं आहे ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन. ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन. आता सध्या जे आपलं चालू आहे ते ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशनच आहे. एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट टुडे. म्हणजे सध्याच्या घडीला जे आपण सगळीकडे पाहतोय
याचा वापर आता प्रभावी माध्यमाने चालू आहे. ऑनलाईन क्लासेसचं उदाहरण त्याच्यासाठी होऊ शकतं की ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाचा वापर करूनच तिथं आज सगळ्या गोष्टी होत आहेत. म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असू द्या, ऑनलाईन लेक्चर्स असू द्या, किंवा व्हॉट्सअपद्वारे व्हिडिओ कॉलिंग असू द्या, किंवा फेसबुकद्वारे पण व्हिडिओ कॉल आजकाल होतात. तर ते सर्व काही गोष्टी कशामध्ये येतात? ऑडिओ व्हिज्युअल मध्ये येतात. त्याच्यानंतर ग्रुप प्रोसेसेस, चौथं जे आपलं ऑप्शन असणार आहे ते ग्रुप प्रोसेसेस. ग्रुप प्रोसेसेस मध्ये काय असणार आहे? त्याच्यात असणार आहे लेक्चर्स टू लार्ज ऑडियन्स, स्पीचेस ड्युरिंग इलेक्शन्स. म्हणजे मोठ्या जनसमुदायाला केलेलं उद्देशून जे भाषण असतं त्याला आपण ग्रुप प्रोसेसेस असं म्हणतो. आणि ते एक माध्यम आहे कम्युनिकेशनचं. एकाच वेळी असंख्य लोकांशी आपण संवाद साधू शकतो. त्याच्यामध्ये मग सेमिनार्स, वर्कशॉप्स, कॉलेज आणि स्कूल टीचिंग या सगळ्यांचा समावेश तिथं होतो. तर असे 4 कम्युनिकेशनचे माध्यम आहेत. त्याच्यामध्ये आपण बघितलेत व्हर्बल कम्युनिकेशन, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, ऑडिओ व्हिज्युअल आणि ग्रुप प्रोसेसेस. व्हर्बल मध्ये काय? भाषेचा वापर होतो, लेखी आणि तोंडी. नॉन व्हर्बल मध्ये भाषेचा वापर होत नाही, तर चित्रांचा, चार्ट्सचा, त्यानंतर बॉडी लँग्वेजचा वापर तिथं केला जातो. ऑडिओ व्हिज्युअल मध्ये टेक्नॉलॉजीचा जास्त वापर तिथं होतो ऑडिओ व्हिज्युअल मध्ये, जसं की आता सांगितलं त्या पद्धतीनं. आणि ग्रुप प्रोसेस मध्ये एकाच वेळी असंख्य लोकांशी संवाद साधणं असं. तर असे 4 प्रकार तिथं आहेत कम्युनिकेशनचे. आता कम्युनिकेशन वरून आपल्याला यायचंय पुढं. कम्युनिकेशन करून आपल्याला कुठे यायचंय? तर ईमेल रायटिंग कडे यायचंय. ईमेल रायटिंग वर्बल कम्युनिकेशन आहे. ज्याच्यामध्ये लिखाण आपण करतो ते कुठल्या प्रकारचं असणार आहे? वर्बल कम्युनिकेशन असणार आहे. माहितं? ईमेल रायटिंगचे जे काही एटिकेट्स आहेत, म्हणजे एटिकेट्स म्हणजे काय? मॅनर, पद्धत आहे मेल लिहिण्याची, मेल पाठवण्याची. तर त्याचे काही डूज आणि डोंट्स आपल्याला इथं दिलेले आहेत. डूज आणि डोंट्स म्हणजे काय? की ईमेल लिहित असताना किंवा ईमेल सेंड करत असताना कुठल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत किंवा करायच्या नाहीत, ते आपल्याला इथं 2 कॉलम मध्ये दिलेलं आहे. एका कॉलम मध्ये डूज दिलेला आहे आणि एका कॉलम मध्ये डोंट्स दिलेला आहे. काही पॉइंट्स दिलेले आहेत आणि काही पॉइंट्स आपल्याला मनाने ऍड करायला सांगितलेले आहेत. तर ईमेल रायटिंग करताना कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत आपल्याला ते पहिल्यांदा आपण बघूयात. ईमेल रायटिंग मध्ये पहिला पॉइंट दिलाय हॅव अ क्लिअर सब्जेक्ट लाईन. डूज मध्ये काय दिले? हॅव अ क्लिअर सब्जेक्ट लाईन. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे ईमेल रायटिंग करताना? तर सब्जेक्ट लिहिणं महत्वाचं आहे. आणि सब्जेक्ट लगेच लक्षात आला पाहिजे समोरच्या व्यक्तीला की नेमकं आपण काय सांगण्याचा प्रयत्न करत आहोत त्या ईमेल मधून. विषय असणं गरजेचं आहे ईमेलला. जर विषय नसेल तर ईमेल तुमचा पाहणार नाही समोरचा व्यक्ती. त्यानंतर यूज अ प्रोफेशनल सॅल्युटेशन. यूज अ प्रोफेशनल सॅल्युटेशन. प्रोफेशनल सॅल्युटेशन म्हणजे काय? जो मेल आहे तो जनरली आपण प्रोफेशनल गोष्टीसाठी वापरत असतो, जॉब ऍप्लिकेशनसाठी किंवा अजून काही गोष्टीसाठी. तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं? तर प्रोफेशनल सॅल्युटेशन वापरायचं आहे. प्रोफेशनल सॅल्युटेशन म्हणजे रिस्पेक्टेड सर, डिअर सर किंवा रिस्पेक्टेड मॅडम, डिअर मॅडम या पद्धतीनं आपल्याला सॅल्युटेशन द्यायचं आहे. हॅलो, हाय या पद्धतीचं सॅल्युटेशन आपण कुठे वापरू शकतो? जर आपण आपल्या मित्रमैत्रिणीला जर मेल पाठवत असेल तर त्यावेळेस आपण हाय, हॅलो यासारखे सॅल्युटेशन तिथं वापरू शकतो. परंतु फॉर्मल जर असेल, प्रोफेशनल जर असेल मेल, तर तिथं मात्र आपल्याला रिस्पेक्टेड सर किंवा डिअर सर अशा पद्धतीचं सॅल्युटेशन वापरावं लागतं. त्यानंतर कधी काय दिले? तर रिचेक युअर मेल. तिसरा पॉइंट काय दिला करण्यासाठी? की जेव्हा आपला मेल पूर्णपणे तयार होतो तेव्हा लगेच पाठवण्याची घाई करायची नाही. तर पाठवण्याच्या पूर्वी सेंड बटनावरती क्लिक करण्याच्या पूर्वी आपल्याला काय करणं अपेक्षित आहे? तर रिचेक करणं अपेक्षित आहे. मेल जो लिहिलेला आहे तो व्यवस्थित आपण लिहिलाय का ते आपल्याला परत एकदा खात्री करणं तिथं गरजेचं असतं. त्याच्यानंतर कीप प्रायव्हेट मटेरियल कॉन्फिडेन्शियल. काय दिलंय? तर कीप प्रायव्हेट मटेरियल कॉन्फिडेन्शियल म्हणजे आपल्या ज्या काही खाजगी वस्तू असतील किंवा फाईल्स असतील त्या सगळ्या कशा असल्या पाहिजेत? प्रायव्हेट असल्या पाहिजेत. हॅकर्सच्या हाती त्या लागता नाही आल्या पाहिजे किंवा नको त्या व्यक्तीला आपला मेल गेला नाही पाहिजे. तर त्यासाठी मेल आयडी व्यवस्थित टाकणं आपल्याला तिथं गरजेचं असतं. जो रिसिपियंट आहे
त्याचा मेल आयडी तिथं आपल्याला टाकणं गरजेचं आहे, किंवा अतिशय प्रायव्हेट माहिती आपण मेलद्वारे पाठवायची नाही असं इथं सांगितलं आहे. किंवा त्याला जरी पाठवली तर त्याला पासवर्ड प्रोटेक्शन देणं आपल्याला तिथं गरजेचं आहे. ती फाईल ओपन करण्यासाठी त्याला पासवर्ड देणं गरजेचं आहे तिथं. तर ह्या सगळ्या माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे मेल करताना. जर आपण विदाऊट पासवर्ड एखादी गोष्ट आपली दिली समोरच्याला तर ती फाईल कोणीही मिसयूज करू शकतं, त्याचा गैरवापर होऊ शकतो. तर पासवर्ड प्रोटेक्टेड मेल्स सुद्धा आपल्याला करता आले पाहिजेत. सध्या तुम्ही तुमचं आधार कार्ड वगैरे कधी बघितलं असेल किंवा बँक स्टेटमेंट जर तुम्हाला कधी आले असतील घरच्यांच्या मोबाईलवर, पालकांच्या मोबाईलवर, तर बँक स्टेटमेंट ओपन करताना तुम्हाला तिथं पासवर्ड विचारला जातो अगोदर, की जेणेकरून ते कोणीही पण बघू शकणार नाही. किंवा रिटर्न इन्कम टॅक्सचे काही मेल असतात ते सुद्धा ओपन करत असताना रिटर्न फाईलच्या त्याला सुद्धा मेल असतो. किंवा तुमचं साधं आधार कार्ड जरी असेल, जर तुम्ही डाउनलोड केलेलं असेल परत, तर ती ओपन करण्यासाठी सुद्धा तुम्हाला तिथं पासवर्ड इन्सर्ट करावा लागतो, जेणेकरून ते कोणाच्याही हाती लागू नये. तर हे प्रायव्हेट मटेरियल कॉन्फिडेन्शियल कसं ठेवू शकतो, तर पासवर्डचा वापर करून, ते इथे एक सांगितले. त्यानंतर कीप युअर ईमेल शॉर्ट अँड फ्लॉलेस, स्टे कन्साइज. महत्वाचं काय, तर मेल लेंदी नाही झाला पाहिजे, म्हणजे लांबी कमी असली पाहिजे. थोडक्यात आपलं म्हणणं तिथं मांडायचं आहे आपल्याला. स्टे कन्साइज म्हणजे काय, थोडक्यात विषयाची मांडणी करायची आहे, लांब लचक लिहित बसायचं नाही. 70 ते 80 शब्द, 100 शब्दापर्यंत आपला मेल झाला पाहिजे, त्याच्या पुढे जाता कामा नये. विषयाशी अनुसरूनच सर्व गोष्टी असाव्यात लिहिलेल्या. त्यानंतर चेक युअर अटॅचमेंट्स बिफोर सेंडिंग. अजून एक गोष्ट करायची आहे की सेंडिंग करण्यापूर्वी काय करायचंय, काही फाईल्स आपण पाठवत असतो तर ते अटॅच झाल्यात का व्यवस्थित, का त्याच्याऐवजी दुसरी कोणती फाईल अटॅच झालेली आहे, ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर अटॅचमेंट्स ज्या आहेत त्या चेक करायच्या आहेत परत एकदा मेल सेंड करण्याच्या पूर्वी. त्यानंतर इन्क्लूड युअर नेम ऑर सिग्नेचर विथ ऍडिशनल डिटेल्स अँड कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन. मेलमध्ये अजून आपल्याला एक सेटिंग असतं, त्याच्यामध्ये आपण सिग्नेचर ऍड करू शकतो आपली. त्या सिग्नेचरमध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकता, की समोरच्याला मेल गेल्यानंतर तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी मिळतील. त्या मेल सोबतच या गोष्टी आपोआप तिथं ऍड होऊन जातात. त्याला सिग्नेचर असं म्हटलं जातं. तर इन्क्लूड सिग्नेचर केलेलं कधीही चांगलं असतं, समोरच्या व्यक्तीला ते कळतं की नेमकं मेल कोणी पाठवलेलं आहे. जर त्याला काही संपर्क तुम्हाला साधायचा असेल प्रत्यक्ष, तर तो तुम्हाला कॉल करू शकतो किंवा तुमच्याकडे येऊ शकतो भेटीला. हे झाले 7 पॉइंट्स डूज मध्ये दिलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती दिलेली आहे, म्हणजे 2 मुद्दे तुम्हाला ऍड करू शकता तुम्ही याच्यामध्ये. जसं की गिव्ह करेक्ट इन्फॉर्मेशन. मेलमध्ये आपल्याला इनकरेक्ट माहिती देऊन चालणार नाही. मेलमध्ये आपल्याला एक्झॅक्टली करेक्ट माहिती तिथं पुरवावी लागते, चुकीची माहिती चालत नाही. चेक युअर स्पेलिंग अँड ग्रामर. आणि सगळ्यात महत्वाचं, स्पेलिंग आणि ग्रामर योग्य किंवा बरोबर असणं गरजेचं आहे. त्यासाठी तिथं ऑप्शन सुद्धा असतो तुम्हाला कम्प्युटरवरती. जर एखादं स्पेलिंग तुम्हाला जमत नसेल तर तिथं ऑटो करेक्टचे ऑप्शन सुद्धा असतात, तर ते सुद्धा चेक करून घेणं आपण गरजेचं आहे सेंड करण्याच्या पूर्वी. तर हे डूज मध्ये आल्या काही गोष्टी. डोंट मध्ये काय काय करायचं आहे बघा. डोंट मध्ये काय काय दिलेलं आहे आणि काय काय आपल्याला करायचं नाही ते आपण बघूया तिथं. डोंट मध्ये काय दिले, पहिलं तर दिले डोंट फॉरगेट युअर सिग्नेचर. सगळ्यात पहिला मुद्दा काय सांगितलंय की तुम्ही तुमची सिग्नेचर विसरू नका. सिग्नेचर म्हणजे आता जे सांगितले तुम्हाला की तुमचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन जी असेल ती ऍड करायला मात्र विसरू नका. ती कंपल्सरी तुमच्या मेलमध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर डोंट यूज ह्युमर अँड सार्कॅझम. विनोदी भाषेचा वापर तिथं करायची गरज नाही, कारण आपण फॉर्मल लिहित आहोत. मेल कोणाला करत आहोत, एखाद्या कंपनीला करत आहोत, एखाद्या इन्स्टिट्यूशनला करत आहोत, तर त्यावेळेस तिथं सगळ्या गोष्टी कशा असतील, फॉर्मल कम्युनिकेशन असणार आहे. मग त्याच्यामध्ये ह्युमरचा वापर तिथं आपल्याला अपेक्षित नाही, तर अशा गोष्टी तिथं टाळायच्या आहेत. डोंट अज्युम द रिसिपियंट नोज व्हॉट यू आर टॉकिंग अबाउट. आणि इथं गृहीत धरायचं नाही की समोरच्या व्यक्तीला, ज्याला आपण मेल पाठवत आहोत, की त्याला सर्व काही माहिती आहे की मी नेमकं कशाबद्दल बोलत आहे असं समजून मेल पाठवायचा नाही. तर त्याला रेफरन्स द्यायचा आहे की नेमकं आपण एक्झॅक्टली कशाबद्दल बोलत आहोत ते समोरच्या व्यक्तीला कळलं पाहिजे.
गृहीत धरायचं नाही की त्याला सगळं माहित आहे. सगळं मेल वाचल्यानंतर त्याला नेमकं लक्षात आलं पाहिजे की तुम्हाला काय सांगायचं आहे. त्यानंतर डोंट पंक्च्युएट पुअरली. विरामचिन्हांचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. पंक्च्युएशन म्हणजे काय? विरामचिन्ह. एक्सक्लेमेशन मार्क, क्वेश्चन मार्क, फुल स्टॉप, कॉमा, ह्या सगळ्या गोष्टी तिथं व्यवस्थित वापर झाल्या पाहिजेत, म्हणजे ग्रामरचा भाग आला. परत डोंट हिट रिप्लाय ऑल. रिप्लाय ऑल या बटनावरती क्लिक करायचा नाही नेहमी. त्यानंतर डोंट थिंक दॅट नो वन बट द इंटेंडेड रिसिपियंट विल सी युअर ईमेल. नो प्रिडिक्शन्स. म्हणजे ज्या व्यक्तीला तुम्ही पाठवता त्याच व्यक्तीपर्यंत तो मेल गेला पाहिजे, इतर व्यक्तींकडे तो जाता कामा नये. त्यानंतर डोंट फॉरवर्ड ईमेल विदाउट परमिशन. कुठल्याही परमिशन शिवाय कोणालाही मेल फॉरवर्ड करता येऊ शकत नाही. तर तिथं हे एक ऑप्शन झालं. त्यानंतर अजून काही 2 गोष्टी याच्यामध्ये आपण ऍड करू शकतो. डोंट यूज SMS लँग्वेज. सगळ्यात महत्वाचं काय, सध्याला आपण सोशल मीडियावरती बघतोय, गुड नाईट लिहायचं असेल तर GN फक्त लिहितो आपण, गुड मॉर्निंग लिहायचं असेल तर GM फक्त लिहितो आपण. म्हणजे शॉर्ट फॉर्म वापरण्याच्या तिथं भरपूर पद्धती आलेल्या आहेत. तर त्याला आपण SMS लँग्वेज म्हणलेलं आहे. तर ही SMS लँग्वेज मेलमध्ये वापरून आपल्याला चालणार नाही. तर आपल्याला रेग्युलरची भाषा आहे, इंग्लिश भाषा आहे, तिचाच वापर इथं करावा लागणार आहे. त्यानंतर डोंट ट्राय टू बी टू फ्रेंडली. मेलमध्ये जास्त फ्रेंडली होण्याची आवश्यकता नाही, कारण आपण प्रोफेशनल मेल करत आहोत. फॉर्मल ऍप्लिकेशन तिथं असतं आपलं, आणि त्याच्यामध्ये फ्रेंडली वातावरण निर्माण करण्याची काही गरज नाही. फॉर्मल राहणं अपेक्षित आहे, ते इथं सांगितलेलं आहे. तर हे काही डूज अँड डोंट्स लक्षात राहतील तुम्हाला. त्यानंतर आपल्याला इथं अजून ईमेल बद्दल बरीचशी माहिती इथं दिलेली आहे बघा. पहिल्यांदा तर व्हॉट इज अन ईमेल, म्हणजे ईमेल नेमका काय असतो ते आपल्याला इथं सांगितलेलं आहे बघा. काय आहे ईमेल? तर इलेक्ट्रॉनिक मेल. ईमेलचं लॉंग फॉर्म काय आहे? इलेक्ट्रॉनिक मेल, ऑल्सो नोन ॲज ईमेल ऑर ईमेल. म्हणजे लिहिण्याच्या दोन्ही पद्धती तुम्ही तिथं वापरू शकता. ई-मेल सुद्धा लिहू शकता किंवा जोडून ईमेल लिहू शकता. आणि त्याचं लॉंग फॉर्म काय आहे? इलेक्ट्रॉनिक मेल. इज वन ऑफ द मोस्ट कॉमनली युज्ड सर्व्हिसेस ऑन द इंटरनेट. सध्याच्या घडीला जास्तीत जास्त वापर इंटरनेटवरती या मेल्सचा केला जातो. कशासाठी केला जातो? तर अलाउइंग पीपल टू सेंड मेसेजेस टू वन ऑर मोर रिसिपियंट्स. मेलचा वापर कशासाठी करायचा आहे? टू सेंड मेसेजेस. टू सेंड मेसेजेस, मेसेज सेंड करण्याचा. आणि दुसरा बेनिफिट काय आहे? तर एकाच वेळी आपण एका व्यक्तीला नाही तर असंख्य व्यक्तींना आपण तो मेल किंवा तो मेसेज सेंड करू शकतो इंटरनेटच्या माध्यमातून, ईमेलच्या माध्यमातून. ईमेलचा शोध कोणी लावलाय ते आपल्याला इथे सांगितले. ईमेल वॉज इन्व्हेंटेड बाय रे टॉमिल्सन इन 1972. 1972 साली हा शोध लागलेला आहे ईमेलचा. रे टॉमलिन्सन यांनी लावलेला आहे तो 1972 साली. तर हे ईमेल बद्दल आपल्याला दिले. शॉर्ट मध्ये काय लक्षात ठेवणार? 1972 पासून हा मेल अस्तित्वात आहे आणि मेलचा वापर कशासाठी आहे? मेसेज सेंड करण्यासाठी. मग मेसेज सेंड करण्यासाठी तुम्ही म्हणसाल भरपूर ऑप्शन्स आहेत. मेसेजसाठी टेक्स्ट मेसेज सुद्धा साधे होतेच, मग ईमेलची काय आवश्यकता होती, नेटच्या वापराची काय गरज आहे? तर ते इथं आपल्याला दिलेलं आहे बघा. व्हाय यूज ईमेल. का वापरतो आपण ईमेल किंवा का वापरायला पाहिजे ईमेल? द ऑपरेटिंग प्रिन्सिपल बिहाइंड ईमेल इज रिलेटिव्हली सिंपल. काय दिलेलं आहे तिथं? Principle behind email is relatively simple, which has quickly made it the most popular service used on the internet. म्हणजे वापर करणं किंवा ऑपरेटिंग करणं म्हणजे हाताळणं जे आहे ते अतिशय सोपं आहे. कोणताही व्यक्ती सहजपणे एखाद्याला ईमेल जर तयार करायचा असेल तर तो सहजपणे तयार करू शकतो. तो सहजपणे तो इंटरनेटवरती तो जो ऑप्शन आहे ईमेलिंगचा तो हाताळू शकतो. त्यामुळे तो पॉप्युलर झालेला आहे. As with a traditional postal service, for your message to reach your recipient, all you need to know is their address.
पारंपरिक जी पद्धत आहे पोस्टाची, पोस्टाने आपण पहिल्यांदा काही पत्र पाठवत होतो लेटर्स सेंड करण्यासाठी, किंवा आता पण काही पत्र पाठवले जातात, परंतु त्यासाठी काय महत्वाचं आहे आपल्याला, त्या ज्याला कोणाला आपल्याला पाठवायचं रिसिपियंट जो कोण आहे त्याचा ऍड्रेस आपल्याला माहित असणं गरजेचं होतं, पूर्ण पत्ता आपल्याला माहित असणं गरजेचं होतं. इज टू मेन ऍडव्हान्टेजेस ओव्हर पेपर मेल आर द स्पीड at which the email is sent, practically instantaneous, and the lower cost included with the cost of internet connection. तर इथं फक्त फरक कशाचा पडतोय, दोन मेन ऍडव्हान्टेज आपल्याला सांगितलेत. मेल आणि पेपर मेल आणि ईमेल या दोन्हीमध्ये फरक आहे दोन गोष्टींमध्ये. सगळ्यात महत्वाचं तर स्पीड, जे आपण पेपर मेल पाठवतो त्याची स्पीड कमी असते, आणि जे आपण इंटरनेटच्या थ्रू मेल पाठवणार आहोत तो क्विकली एका क्षणार्धामध्ये तो दुसऱ्यापर्यंत पोहोचत असतो. आणि जर पेपर मेल आपण पाठवला पोस्टाच्या साह्याने, स्पीड पोस्ट जरी आपण केलं तरी त्याला कधी कधी 2-3 दिवस तिथं लागून जातात. तर मेल जे आहे ते आपल्याला फास्ट सुविधा तिथं देतं, म्हणजे स्पीडचा मॅटर आहे. इंटरनेटचा जर वापर करून आपण मेल केला तर स्पीड आपल्याला तिथं जास्त मिळते, म्हणजे एखादा मेसेज आपण लवकर दुसऱ्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, द लोअर कॉस्ट. स्पीड पोस्ट जर काही करायचं असेल तर तिथं 20-30 रुपये चार्ज लागतो, परंतु मेल करण्यासाठी फक्त इंटरनेट कनेक्शन तुम्हाला आवश्यक आहे, त्याच्यासाठी एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला काही देण्याची गरज नाही. आणि सध्याच्या काळामध्ये प्रत्येकाकडे मोबाईल आहेतच, त्यामुळं मोबाईलमध्ये नेट आहेच अवेलेबल, त्यासाठी वेगळा कोणता खर्च तुम्हाला करावा लागणार नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही मेल करू शकता, एक्स्ट्राचे 30-40 रुपये तुम्हाला घालवायची गरज नाही. शिवाय पोस्टामध्ये जाऊन तुम्हाला लाईन मध्ये उभं राहावं लागेल, तो पण तुमचा वेळ तिथं वाचतो. तर ह्या सगळ्या गोष्टी फायदेशीर आहेत, त्यामुळं मेल करणं हे सोपं झालेलं आहे लोकांना, आणि लोक मग मेलचा वापर जास्तीत जास्त करत आहेत. व्हॉट्स मोर, ईमेल कॅन बी यूज instantaneously send a message to several people at once. आणि सगळ्यात मोठा बेनिफिट जो सांगितलाय की एकाच वेळी क्षणामध्ये आपण भरपूर, म्हणजे सेव्हरल म्हणजे काय, मेनी, जितक्या लोकांना आपल्याला मेल टाकायचा असेल तितक्यांचे ऍड्रेस जर आपल्याकडे असतील तर ते एकाच वेळी एका क्षणामध्ये सर्वांपर्यंत आपण पोहोचू शकतो. हा मोठा बेनिफिट आहे. वेळेची बचत, पैशांची बचत, पेपरची बचत, ह्या सगळ्या गोष्टी तिथं येतात. पर्यावरण पूरक सुद्धा ते आहे, कारण जर तुम्ही पोस्टाचा वापर केला तर तिथं तुम्हाला पेपरचा वापर करावा लागेल. पेपर म्हणजे पर्यावरणाचं ऱ्हास तिथं होऊ शकतो पेपरचा जास्त वापर आपण केला तर. ती इको फ्रेंडली आपण ज्याला म्हणू तर ती सिस्टीम आहे ईमेल. असे दोन्ही तिन्ही फायदे आहेत ईमेल्सचे, त्यामुळे लोक ते ईमेल्स आता सध्या वापरत आहेत जास्तीत जास्त. काय काय सांगितलं आता तुम्हाला, एकापेक्षा अधिक व्यक्तींना संदेशाचे तात्काळ वितरण आपल्याला करता येतं ईमेलद्वारे. खर्च कमी येतो, वापरण्याची पद्धत जी आहे ती तुलनेनं कशी आहे, सोपी आहे, आणि दुसरी महत्वाची गोष्ट पर्यावरण पूरक आहे. तर हे एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे ईमेल महत्वाचा आहे. आता इथं ईमेलचे काय बेसिक्स आपल्याला दिलेले आहेत बघा. बेसिक काय काय दिलेले आहेत, मेक शुअर दॅट युअर ईमेल्स स्टँड आउट because of the content and not because of sloppy mistakes, poor formatting or casual language. काय काय महत्वाचं आहे, फक्त कंटेंट महत्वाचं आहे. कंटेंट म्हणजे फॉर्मल लँग्वेज असणं गरजेचं आहे. मगाशी जसं आपण डूज अँड डोंट्स मध्ये बघितले, लँग्वेज महत्वाची आहे. मिस्टेक्स नको आहेत मेल लिहित असताना, करेक्ट लँग्वेजचा वापर तिथं झाला पाहिजे, आणि भाषा जी आहे ती फॉर्मल असली पाहिजे, कॅज्युअल नाही. तर ते तिथं परत एकदा रिमाइंड तिथं करून दिले आपल्याला. त्यानंतर जो फॉन्ट आपल्याला वापरायचा आहे मेल करत असताना त्याची साईज पण इथं सांगितलेली आहे, 10 or 12 पॉईंट साईज, म्हणजे फॉन्टची साईज जी आहे ती 10 ते 12 पॉईंट इतकीच ठेवायची आपल्याला मेलसाठी. जास्त मोठा फॉन्ट आपल्याला वापरायचा नाही. त्यानंतर ईमेलचं टेम्पलेट आपल्याला इथं सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं ते असणार आहे, म्हणजे ईमेलचा फॉर्मॅट कसा असू शकतो ते आपल्याला इथं सांगितलेलं आहे. त्यातमध्ये आपण
एक पर्याय दिलेला आपल्याला, एक दिलेलं आहे मेलचं टेम्पलेट, जे की कशासाठी आहे, जो ईमेल आपल्याला सेंड करायचा असतो जेव्हा आपण एखाद्या जॉबच्या सर्च मध्ये असतो. बघा, द फॉलोइंग ईमेल मेसेज टेम्पलेट लिस्ट द इन्फॉर्मेशन यू नीड टू इन्क्लूड इन द ईमेल मेसेजेस यू सेंड व्हाईल सर्चिंग फॉर अ जॉब. म्हणजे एखाद्या नोकरीसाठी आपण अप्लाय करत असताना कुठल्या पद्धतीचा मेल आपण समोरच्या व्यक्तीला पाठवला पाहिजे, त्याचा एक नमुना आपल्याला इथं दिलेला आहे, टेम्पलेट दिलेला आहे, म्हणजे फॉर्मॅट आपल्याला ईमेलचा दिलेला आहे की कशा पद्धतीनं तो ईमेल आपला असला पाहिजे. यूज टेम्पलेट ॲज अ गाईडलाईन टू क्रिएट कस्टमाइज ईमेल मेसेजेस टू सेंड टू एम्प्लॉयर्स अँड कनेक्शन्स. म्हणजे जेव्हा आपण जॉबसाठी अप्लाय करणार आहोत तर या सारख्या ईमेलचा वापर तुम्ही करू शकता, जे इथं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिलं दिलेलं आहे सब्जेक्ट, सब्जेक्ट लाईन. मगाशी जे सांगितलं होतं की सब्जेक्ट अतिशय महत्वाचा आहे, क्लिअर सब्जेक्ट असला पाहिजे, ते जिथं दिले आपल्याला. डोंट फॉरगेट टू इन्क्लूड अ क्लिअर सब्जेक्ट लाईन इन युअर ईमेल. कुठलाही मेल पाठवत असताना सब्जेक्ट महत्वाचा आहे. तसंच जॉब ऍप्लिकेशन जरी असेल, जॉबसाठी मेल जरी पाठवत असेल आपण, तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला तिथं क्लिअर सब्जेक्ट असणं गरजेचं आहे. सब्जेक्ट लाईन कशी असली पाहिजे, समजा जॉबसाठी जर असेल तर इथं एक दिलेलं आहे बघा. समजा तुम्ही असोसिएट, मार्केटिंग असोसिएट या पदासाठी अर्ज करत असाल, या नोकरीसाठी जर अर्ज करत असाल, तर इथं तुम्हाला अशा पद्धतीने सब्जेक्ट लिहावं लागेल, ऍप्लिकेशन फॉर मार्केटिंग असोसिएट. ऍप्लिकेशन फॉर मार्केटिंग असोसिएट असं तुम्ही सब्जेक्ट लाईन तिथं वापरू शकता, विषय वापरू शकता. म्हणजे मार्केटिंग असोसिएट या पदासाठी अर्ज करत आहे असं समोरच्या व्यक्तीला, कंपनीला, एम्प्लॉयरला तुमच्या कळतं. त्यानंतर इन्फॉर्मेशनल इंटरव्ह्यू रिक्वेस्ट, म्हणजे इंटरव्ह्यू रिक्वेस्ट जर एखाद्या कंपनीला आपण पाठवत असाल तर त्यावेळेस तिथं अशा पद्धतीचं ऍप्लिकेशनला तुम्ही सब्जेक्ट देऊ शकता तुमच्या मेलला, इन्फॉर्मेशनल इंटरव्ह्यू रिक्वेस्ट, इंटरव्ह्यूसाठी. त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्हाला जर थँक्यू पाठवायचा असेल, म्हणजे आभार मानायचे असतील कंपनीचे, तर तिथं थँक्यू मार्केटिंग असोसिएट इंटरव्ह्यू, म्हणजे कशा संदर्भात, तर आभार मानण्यासंदर्भात तुमचा मेल आहे असं इथं कळतं. तर ह्या काही सब्जेक्ट लाईन तुम्हाला दिलेल्या आहेत की ज्या अशा पद्धतीनं थोडक्यात असल्या पाहिजेत, क्लिअर असल्या पाहिजेत की आपल्याला नेमकं या मेल मधून काय सांगायचं आहे. त्यानंतर सॅल्युटेशन, अभिवादन आपल्याला तिथं करायचंय. सॅल्युटेशन काय, तर मगाशी सांगितलेल्या पद्धतीनं मिस्टर ऑर मिसेस या पद्धतीनं, किंवा मिस्टर ऑर मिस असं पण असेल. लास्ट नेम त्याच्यासोबत तुम्ही जोडू शकता, मिस्टर राकेश शर्मा, मिस्टर दीपक पाटील अशा पद्धतीनं पण म्हणू शकता. डिअर, सगळ्यात महत्वाचं सुरुवातीला डिअर किंवा रिस्पेक्टेड सर असं वापरणं तिथं गरजेचं आहे. त्यानंतर फर्स्ट पॅरेग्राफ जो असेल आपल्या मेलचा, तो काय असणार आहे, द फर्स्ट पॅरेग्राफ ऑफ युअर मेल should include information on why you are writing. पहिल्या पॅरेग्राफ मध्ये आपण हा जो मेल आहे तो नेमका कशासाठी लिहित आहोत ते आपल्याला स्पष्ट करायचे समोरच्या व्यक्तीला, जो रिसिपियंट असेल त्याला. बी क्लिअर अँड डायरेक्ट, स्पष्ट बोलायचं आहे, जे काय आपल्याला मांडायचं आहे ते क्लिअरली मांडायचं आहे. इफ यू आर अप्लाइंग फॉर अ जॉब मेन्शन द जॉब टायटल. आणि जर तुम्ही जॉबसाठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला तिथं कोणत्या जॉबसाठी अप्लाय करत आहात ते तिथं क्लिअरली लिहिणं गरजेचं आहे. त्या पदाचं टायटल, म्हणजे ते पद कोणतं आहे ते मेन्शन तुम्हाला तिथं करायचं आहे. त्यानंतर मिडल पॅराग्राफ, सेकंड पॅराग्राफ मध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, द नेक्स्ट सेक्शन ऑफ युअर ईमेल message should describe what you have to offer the employer, or if you are waiting to ask for help, what type of assistance you are seeking. इथं आता दुसऱ्या पॅराग्राफात काय करायचंय तुम्हाला, तुमची जी काही पात्रता आहे ती तुम्हाला तिथं लिहायची आहे. सगळ्यात महत्वाचं लिहित असताना कन्साइज आणि फ्लॉलेस असणं गरजेचं आहे. रिलेव्हंट पंक्च्युएशन, विरामचिन्हाचा वापर तिथं झाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तिथं तुम्हाला लिहायच्या आहेत. आणि शेवटच्या पॅराग्राफ मध्ये कन्क्लूड युअर ईमेल बाय थँकिंग द एम्प्लॉयर फॉर कन्सिडरिंग यू फॉर द पोझिशन ऑर युअर कनेक्शन फॉर हेल्पिंग विथ युअर जॉब सर्च. शेवटी आभार मानायचे, तिथं शब्द एखादा तुम्ही वापरू शकता, फक्त थँकिंग यू किंवा थँक्यू या पद्धतीनं तुम्ही तिथं मेन्शन करू शकता शेवटी.
म्हणजे कन्क्लुजन पार्ट तो असणार आहे. आभार मानायचे आहेत ज्यांना आपण रिसिपियंट आहेत ते. आणि त्यानंतर पुढं तुमचं ईमेल सिग्नेचर असणार आहे. सिग्नेचर मध्ये तुम्हाला काय काय लिहायला सांगितलं होतं मगाशी, की फर्स्ट नेम असेल तुमचं, लास्ट नेम असेल, मिस्टर दीपक शर्मा अशा पद्धतीनं असू शकेल. त्यानंतर ईमेल ऍड्रेस तुमचा जो काय असेल तो, त्यानंतर तुमचा फोन नंबर कॉन्टॅक्टसाठी तो तिथं असणार आहे. तर अशा पद्धतीनं तो फॉर्मॅट असेल. त्यानंतर हाऊ टू सीसी अँड बीसीसी प्रॉपरली. आता सीसीसी आणि बीसीसी काय आहे ते इथं थोडक्यात सांगितले आपल्याला. द कार्बन कॉपी त्याला काय म्हणायचे, सीसी कार्बन कॉपी, अँड ब्लाइंड कार्बन कॉपी. बीसीसी चा लॉंग फॉर्म काय, ब्लाइंड कार्बन कॉपी. टूल्स आर ट्रिकी. हे टूल्स कसे आहेत, ट्रिकी आहेत. आणि हे कशासाठी वापरले जातात, तर त्या मेलची प्रत मिळवण्यासाठी. म्हणजेच ज्या व्यक्तीला पाठवलाय त्या व्यक्तीला सोडून इतर व्यक्तींना सुद्धा त्याची प्रत पोहोचली पाहिजे, त्यासाठी हा तिथं सीसी आणि बीसीसी हा ऑप्शन आपल्याला दिलेला आहे. समटाइम्स दे आर युजफुल बट इफ युज्ड इम्प्रॉपरली दे कॅन बी प्रॉब्लेमॅटिक. परंतु त्याचा वापर मात्र आपल्याला काय केला पाहिजे, व्यवस्थित करता आला पाहिजे. साधने काही वेळा फसवी सुद्धा असू शकतात, तर काही वेळा उपयुक्त सुद्धा ठरतील. तुम्हाला योग्यपणे वापर करणं अपेक्षित आहे, त्याचा प्रॉब्लेम तयार होऊ नये अशा पद्धतीनं. तर इथं तुम्हाला बघा मेलचा एक फॉर्मॅट दिलेला आहे. बुक मध्ये आहे हा, नंतर बघूयात आपण. तुम्हाला इथं एक रेडीमेड मी तुम्हाला दाखवेल नंतर. इथं एक थोडंसं अजून एक माहिती तुम्हाला दिलेली आहे, ती थोडीशी बघूया, म्हणजे हा टॉपिक इथं थांबवता येईल आपल्याला. ज्याच्यामध्ये बायोडाटा, सीव्ही आणि रिझ्यूम ह्या 3 गोष्टी दिलेल्या आहेत. तिन्ही शब्द तुम्ही ऐकलेले असतील. रिझ्यूम काय आहे बघा, इथं दिली माहिती आपल्याला. तिन्ही गोष्टी सारख्याच आहेत, परंतु थोडा थोडा फरक त्याच्यामध्ये आहे. इथं माहिती दिलेली आहे बघा. रिझ्यूम इज अ फ्रेंच वर्ड मीनिंग समरी. Resume is ideally a summary of one's education, skills and employment when applying for a new job. म्हणजे एखाद्या जॉबसाठी ऍप्लिकेशन करताना जे आपली काही शैक्षणिक पात्रता असेल, वेगवेगळी कौशल्य असतील, ते एम्प्लॉयमेंट म्हणजे जो काही एम्प्लॉयर आहे आपला त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या पेपरचा वापर, जी समरी आपण मांडतो, त्याला काय म्हणायचंय, रिझ्यूम म्हणायचं आहे. A resume does not list all details of a profile but only specific skills customized to the target job profile. ज्या पदाला आपण अर्ज करत आहोत त्या पदानुसारच काय केलेलं असतं, याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचं मेन्शन केलेलं असतं. ज्या काही स्किल्स आहेत आपल्या त्या मेन्शन केलेल्या असतात. फक्त एका पदापुरतं मर्यादित असतं हे रिझ्यूम. इट thus is usually 1 or at the most 2 pages long. याची जी लेंथ आहे ती किती असू शकते, जास्तीत जास्त 2 पेजेस पर्यंतच असू शकते. 1 ते 2 पेज मध्येच हा रिझ्यूम तयार झालेला असतो. रिझ्यूम इज युजली रिटन इन द थर्ड पर्सन टू गिव्ह इट अन ऑब्जेक्टिव्ह अँड फॉर्मल टोन. थर्ड पर्सन म्हणजे ही, शी, इट अशा पद्धतीनं लिहिलेलं असतं. थर्ड पर्सन वापर केलेला असतो तिथं. त्यानंतर सीव्ही, करिक्युलम विटा हा एक आहे अजून बायोडाटाचाच प्रकार. करिक्युलम विटा इज अ लॅटिन वर्ड मीनिंग कोर्स ऑफ लाईफ. इट इज मोर डिटेल दॅन अ रिझ्यूम. रिझ्यूम पेक्षा थोडासा जास्त डिटेल मध्ये असतो. जनरली 2 to 3 पेजेस, म्हणजे ह्याची सुद्धा लेंथ किती, 3 पेजेस पर्यंत असू शकते किंवा त्याच्यापेक्षाही मोठी असू शकते. इव्हन लॉंगर ॲज पर द रिक्वायरमेंट. तुमच्या गरजेनुसार, तुमच्यात जर जास्त स्किल असतील किंवा तुम्ही अजून जास्त मांडू शकत असाल स्वतःबद्दल, तर तिथं 3 पानापेक्षा सुद्धा तुम्ही जास्त वापरू शकता. त्याला सीव्ही म्हणायचं आहे. अ सीव्ही लिस्ट एव्हरी स्किल. रिझ्यूम मध्ये काय होतं, जॉबला अनुसरून ज्या स्किल माहित असतील किंवा जॉबला अनुसरून ज्या स्किल आवश्यक आहेत त्यांचंच मेन्शन तिथं केलं जात होतं. परंतु सीव्ही मध्ये मात्र काय, तुमच्याकडे जितक्या स्किल आहेत तितक्या तुम्ही याच्यामध्ये मांडू शकता. ऑल द जॉब अँड पोझिशन्स हेल्ड, म्हणजे एक्सपिरियन्स तुम्हाला कसा आहे, कुठं कुठं तुम्ही काम केलेलं आहे, याचा कोणकोणत्या जॉबवरती तुम्ही काम केलं आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं लिहू शकता याच्यामध्ये. तुमच्याकडे कोणकोणत्या डिग्रीज आहेत, प्रोफेशनल ॲफिलिएशन्स आहेत, द ॲप्लिकंट हॅज अक्वायर्ड अँड इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजे क्रमाने जायचं आहे, की तुम्ही सुरुवातीला काय केलं, त्यानंतर काय केलं, म्हणजे एज्युकेशन संपल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीनं तुमचा जीवन प्रवास किंवा करिअर तुमचं चालू आहे ते तुम्हाला तिथं टोटली डिटेलमध्ये द्यायचं असतं.
A CV is used to highlight the general talent of the candidate rather than the specific skills for a specific position. म्हणजे एखाद्या विशिष्ट स्किलला धरून नाही तर त्याचं पूर्ण जे काही कॅन्डिडेटचं जे जनरल टॅलेंट आहे ते त्या CV मध्ये मांडलेलं असतं. त्यानंतर बायोडाटा इज द शॉर्ट फॉर्म फॉर बायोग्राफिकल डाटा and is an archaic terminology for resume or CV. In a biodata, the focus is on personal particulars like date of birth, gender, religion, race, nationality, residence, marital status and the like. म्हणजे बायोडाटा पण काय आहे, याचाच प्रकार आहे, परंतु ह्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो ते इथे सांगितले. पर्सनल पर्टिक्युलर्स तिथे जास्त वापरले जातात, जसं की डेट ऑफ बर्थ आहे, जेंडर आहे, रिलिजन आहे, रेस आहे, नॅशनॅलिटी आहे, तर यांचा जास्तीत जास्त तिथं वापर केला जातो. अ क्रोनॉलॉजिकल लिस्टिंग ऑफ एज्युकेशन अँड एक्सपिरियन्स कम्स आफ्टर दॅट. सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टी मांडून झाल्यानंतर शेवटी तुम्हाला तिथं तुमचं एज्युकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता आणि अनुभव तिथं सांगायचा असतो. तर हे बायोडाटा. तिन्हीमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे थोडक्यात, तर बायोडाटा, CV, रिझ्यूम ही आपल्या काय असते, एकूण पार्श्वभूमीची, आपल्या कौशल्याची, आपल्या शिक्षणाची आणि अनुभवाची काय असते, रूपरेषा असते. म्हणजे आपल्याकडे कोणकोणती कौशल्य आहेत, आपलं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे आणि आपल्याला कसा किंवा कोणत्या कोणत्या पदाचा अनुभव आहे किंवा कोणत्या कुठं आपण तो जॉब केलेला आहे, हे सगळं आपल्याला तिथं अनुभव आपण लिहिण्यासाठी या CVचा वापर किंवा रिझ्यूमचा वापर तिथं करू शकतो. यातून काय होतं तर संभाव्य मालक काय करतो की एका दृष्टिक्षेपात आपल्याबद्दल महत्वाची माहिती मिळू शकतो. म्हणजे जो काही एम्प्लॉयर आहे आपला, त्याच्यापर्यंत आपल्याला जी काही माहिती पोहोचवायची असते ती थोडक्यामध्ये पोहोचत असते आणि त्याला जर वाटलं की त्याला जी लागणारे स्किल आहे ते तुमच्याकडे आहे तर तो तुम्हाला जॉब ऑफर करू शकतो. त्याच्यामध्ये तुम्ही CV मध्ये अजून मेन्शन करू शकता की तुम्ही कंपनीच्या वाटचालीमध्ये किंवा यशामध्ये कशा प्रकारे तुम्ही योगदान देऊ शकता, कशा प्रकारे हातभार लावू शकता, ते इथं तुम्ही सांगू शकता त्या CV मध्ये. म्हणजे तुमची एक्स्ट्रा माहिती सुद्धा इथे तुम्ही देऊ शकता. आणि हे सगळे नुसते डॉक्युमेंट्स नाहीत, तर ते काय आहेत तर स्वतःला योग्य प्रकारे सादर करण्याचे ते प्रभावी साधनं आहेत. त्यामुळं CV, रिझ्यूम किंवा बायोडाटा यांचा वापर करताना काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. तर हे आपण थिओरिटिकली बघितलेलं आहे की मेल कशा पद्धतीचा असतो. आता प्रॅक्टिकली जर आपल्याला बघायचं झालं की मेल नेमका कसा लिहायचा आपल्याला, तर इथं बोर्डावरती मी तयार करून ठेवलेलं आहे, ती तुम्हाला दाखवतोय. दिसत असेल तुम्हाला. बघायचं. एक सेकंद फक्त. तर समोर जो मेल दिलेला आहे तुम्हाला, तर तो आहे आपण एका बुक सेलरला लिहिलेला आहे मेल. बुक सेलरला कशासाठी लिहिलाय तर काय पुस्तक आपल्याला मागवायची आहेत, तर त्या पुस्तकाच्या संदर्भामध्ये आपण मेल लिहिणार आहोत किंवा मेलद्वारे कळवणार आहोत की कोणकोणती पुस्तकं आपल्याला पाहिजे आणि त्याच्या किती कॉपीज आपल्याला लागणार आहे ते आपण इथं सांगणार आहोत. तर बघा, लिहित असताना काय करायचंय, तर सुरुवातीला इथं बघा काय केलेलं आहे मी. पहिल्यांदा तर तुम्हाला अशा पद्धतीनं आखून घ्यायचा आहे एक बॉक्स, ज्याच्यामध्ये आपल्याला मेल तयार करायचा आहे.
बॉक्स घेत असताना 2-3 गोष्टी तुम्हाला वरच्या लाईनला घ्यायच्या आहेत. एक बार तयार करायचा असा 2 रेषा आखून त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला घ्यायचं आहे ईमेल, त्याच्यानंतर घ्यायचं आहे कंपोज, त्याच्यानंतर घ्यायचं आहे सर्च मेल. असे 3 आयकॉन तुम्हाला मेल ओपन केल्यानंतर दिसतील तुमच्या मेल आयडी मध्ये. तर इथं ईमेल, कंपोज आणि सर्च मेल 3 गोष्टी घेतल्या. त्यानंतर या बाजूला तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमचा मेल ओपन करता तेव्हा तिथं दिसतात काही फोल्डर्स. त्याच्यामध्ये इनबॉक्स असतो, ड्राफ्ट असतं, सेंट असतं, ट्रॅश असतं आणि अजून काही लेबल्स असतील तर मोर लेबल्स असं तुम्हाला इथं दिसतं. तर ह्या डाव्या बाजूला तुम्हाला या पद्धतीने घ्यायचं आहे. त्यानंतर एक्झॅक्टली जेव्हा आपण मेल कंपोज करतो, कंपोज वरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची विंडो तिथे ओपन होते. तुम्हाला कंपोज वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन येतो पहिला तर टू म्हणजे कोण? रिसिपियंट. रिसिपियंटचा ऍड्रेस तुम्हाला इथे लिहायचा आहे. ऍड्रेस लिहायचा आहे म्हणजे काय? तर पत्ता आपल्याला लिहायचा नाही, जो पोस्टल पत्ता असतो तो नाही, तर व्हर्च्युअल ऍड्रेस त्याचा लिहायचा आपल्याला. व्हर्च्युअल ऍड्रेस म्हणजे काय? तर त्याचा मेल आयडी आपल्याला तिथं लिहावा लागतो. जसं की bookseller@gmail.com, जीमेल आहे, याहू आहे, यासारखे मेल्स आहेत तुम्हाला इथं वापरू शकता तुम्ही. आता इथं जीमेलचा ऍड्रेस दिलेला आहे तो आपल्याला इथे लिहावा लागेल. मेल आयडी नेहमी स्मॉल लेटर्स मध्ये लिहायचा असतो. bookseller@gmail.com हा त्याचा मेल आयडी आहे. ज्यांना आपल्याला मेल पाठवायचा आहे तो रिसिपियंटचा मेल आपण इथे दिलाय. त्यानंतर सीसी आणि बीसीसी आपण कोणालाही करत नाही, त्यामुळे ते ब्लँक ठेवलेलं आहे. त्यानंतर सब्जेक्ट टाकलाय महत्वाचं, सप्लाय बुक्स. मगाशी काय सांगितलं होतं, सब्जेक्ट क्लिअर असला पाहिजे, त्यामुळे सप्लाय बुक्स असा सब्जेक्ट आपण तिथे टाकलेला आहे. त्यानंतर डिअर सर सॅल्युटेशन आपण दिलेलं आहे, फॉर्मल सॅल्युटेशन डिअर सर. त्यानंतर फर्स्ट पॅराग्राफ मध्ये आपल्याला नेमकं काय पाहिजे ते लिहायचं आहे. जसं की इथे लिहिले, आय शॅल बी मच ऑब्लाइज्ड इफ यू विल सेंड मी द फॉलोइंग बुक्स ॲज अर्ली ॲज पॉसिबल. पहिल्याच वाक्यामध्ये आपण सांगू टाकले की नेमकं आपला मेल मध्ये काय अपेक्षित आहे आपल्याला, म्हणजे सप्लाय बुक्स पुरवठा करण्याबद्दल आपण लिहिलेलं आहे. आणि पहिल्याच ओळीत काय सांगितले की मला लवकरात लवकर पुस्तकं हवी आहेत. कुठली कुठली ते इथं सांगितले बुक्स. इंग्लिश युवक भारती किती कॉपीज पाहिजेत ते आपण सांगितले, 100 कॉपीज. मराठी युवक भारती किती कॉपीज? 100 कॉपीज. ते 2 प्रकारचे पुस्तकं मला पाहिजेत आणि 100 प्रती पाहिजेत असं तिथं आपण कळवतोय. त्यानंतर यू कॅन सेंड these books on the following address and you will be paid on the receipt of the books. Send the discounted price list. थोडक्यात आपण काय सांगितलं इथं की हे सर्व जे बुक्स आहेत तुम्ही माझ्या पत्त्यावरती पाठवायचे आहेत आणि जे काही पैसे आहेत, जे काही अमाऊंट होईल, ती जी अमाऊंट आहे ती तुम्हाला माझ्याकडे पुस्तकं पोहोचल्यानंतर पे केल्या जाईल. सगळ्यात महत्वाचं अजून काय सांगितलंय, सेंड द डिस्काउंटेड प्राइस लिस्ट. जी काही तुम्ही प्राइस लिस्ट पाठवणार आहात ती कशी पाठवा? डिस्काउंटेड पाठवा असं तिथं सांगितलेलं आहे. त्यानंतर शेवटी थँक्यू म्हणलेलं आहे आणि युअर्स ट्रूली. इथं सिग्नेचर आपण त्याला म्हणू शकतो. सिग्नेचर लिहित असताना काय देणार मग त्यामध्ये, मिस्टर दीपक पाटील, राम बुक स्टोअर्स, खंडाळा डिस्ट, सातारा, आणि मोबाईल नंबर तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही तिथं देऊ शकता. तर अशा पद्धतीने एकंदरीत तुमचा मेल दिसला पाहिजे. जर तुम्हाला एखाद्या बुक सेलरला मेल लिहायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने तिथं वापर करू शकता त्याचा. जर तुम्हाला हे व्यवस्थित दिसलं नसेल तर स्क्रीन शेअर करतो मी, म्हणजे तुम्हाला परत एक्झॅक्टली काय ते दिसेल स्क्रीनवरती पण. बघा इथं अशा पद्धतीनं तो मेल तुमचा दिसला पाहिजे. जेव्हा तुम्ही लिहिणार आहात तेव्हा पानावरती अशा पद्धतीचा त्याचा फॉर्मॅट दिसला पाहिजे. व्यवस्थित एका बॉक्समध्ये ते आखता आलं पाहिजे. त्यानंतर
जिथं जिथं आपण रेषा मारलेल्या आहेत, बॉक्स तयार केलेला आहे, तिथं पण बॉक्स आले पाहिजेत. नेहमी राईट लेफ्ट अलाइनमेंट ठेवायचं आहे, म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला डाव्या बाजूला लिहित जायचं एकाच. जसं इथं बघा, आता बोर्डावरती तुम्हाला कदाचित दिसलं नसेल, थँक्यू लिहिल्यानंतर युअर्स ट्रूली, म्हणजे युअर्स ट्रूली किंवा युअर्स फेथफुलीचा वापर तुम्ही करू शकता तिथं. आणि त्याच्यामध्ये मग मिस्टर रमेश चव्हाण, राम जनरल स्टोर्स, खंडाळा, तालुका खंडाळा, डिस्ट्रिक्ट सातारा, आणि त्याच्या खाली तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सुद्धा देऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची सिग्नेचर तिथं ऍड करायची असते. तर हे सगळं ईमेल रायटिंग करताना लक्षात ठेवायचं. हे PDF मी तुम्हाला पाठवतो, तुम्ही आहे असं उतरून काढा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की नेमकं लिहिताना आपल्याला कसा फॉर्मॅट ईमेलचा तयार करायचा आहे. अजून एक इथं आहे, तो पण मी तुम्हाला पाठवतो. याच्यामध्ये आपण लिहिलेलं आहे की बॅड कंडिशन ऑफ रोड्स, राईट एन ईमेल टू द म्युनिसिपल कमिशनर रिक्वेस्टिंग टू टेक अर्जंट ऍक्शन अगेन्स्ट बॅड रोड कंडिशन्स. म्हणजे रस्त्यांची झालेली दुरावस्था म्युनिसिपल कमिशनरला कळवण्यासाठी हा मेल आपण लिहित आहोत. तर नेमकं काय काय लिहायचं आहे ते आपण इथं लिहिलेलं आहे. तुम्हाला मी हे पण एक फॉर्मॅट तिथं पाठवतो, तो तुम्ही लिहून काढा. आणि प्रॅक्टिकली जर बघायचं असेल तर एक मेल कसा तयार करायचा किंवा पाठवायचा आपण एक प्रॅक्टिकली पण बघूयात. समजा नवीन अकाउंट आपल्याला तयार करायचं आहे, तर सुरुवातीला आपण इथं सरळ सरळ गुगल तुम्हाला दिसत असेल, गुगल सर्चला तुम्हाला जायचं आहे. गुगल सर्चला गेल्यानंतर तुम्हाला इथं सर्च करायचं आहे जीमेल. जीमेल सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची वेबसाईट दिसेल, जीमेल, गुगल, या पद्धतीनं. नेट स्लो असल्यामुळे कदाचित थोडासा वेळ लागू शकतो. तेव्हा जेव्हा तुम्ही मेल करणार आहात ओपन, त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीने इथं मेल दिसणार आहे तुमचा. मेलमध्ये हा इनबॉक्स आहे, या साईडला तुम्हाला दिसेल बघा, प्रायमरी, सोशल, जे काही मोर लेबल्स आपण म्हणलेले आहेत ते अशा पद्धतीने असणार आहेत. प्रायमरी म्हणजे तुमचा इनबॉक्स असतो, त्यानंतर सेंट मेल, ड्राफ्ट, पर्सनल, ट्रॅश, अशा पद्धतीचे लेबल्स तुम्हाला या बाजूला दिसतात. त्यानंतर इथं तुमचा जो मेल आयडी आहे तो कशा पद्धतीचा असला पाहिजे, तर स्मॉल मध्ये असला पाहिजे, ते तिथं सांगितलेलं आहे. एक मेल आयडी कसा तयार करायचा त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला सेपरेट तयार करून पाठवतो. इथं ऑलरेडी मेल तयार असल्यामुळं तो ऑप्शन मला इथं दाखवत नाही. तर ठीक आहे, आपण इथंच थांबूयात.